शब्दाचा गजर, हा हर हर शब्दाचा गजर, या हर हर या शब्दाने संपूर्ण भारतवर्षाला प्रेरणा दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जेव्हा शत्रूवर तुटून पडायचे तेव्हा त्यांच्या मुखामध्ये एकच गर्जना राहायची आणि ती म्हणजे हर हर शब्दांचा गजर. का बरं का ही गर्जना एवढी प्रेरणा देऊन जायची? कारण भगवान भोलेनाथ हर हर शब्दाचा गजर, हर हर शब्दाचा गजर, कधी भोळे भाविक जन, कधी भोळे भाविक जन, गजर गजर गजर, हर हर शब्दाचा गजर, हर हर शब्दाचा गजर, हर हर शब्दाचा गजर. प्राणपणाने हे मावळे लढायचे. शिवाजी राजांच्या नावाच्या मागे हजारो लाखो मावळे प्राण जीव द्यायला तयार व्हायचे आणि ती प्रेरणा होती या शिवाजी. का बरं या शिवाजी प्रेरणा होती? आपण कधी इतिहासात कधी भूतकाळात जाऊन डोकावलं का की हा शिव आला हा भारतामध्ये जी लोकशाही आहे, भारतामध्ये जे गणतंत्र आहे, त्या गणतंत्राचा भारतीय लोकशाहीचा जनक मुळात हा शिव आहे. डोळे शंभो दयाना नादे, डोळे शंभो दयाना नादे, सदा राही तो आनंदे, सदा राही तो आनंदे. कधी भोळे भाविक जन, कधी भोळे भाविक जन, गजर गजर गजर, हर हर शब्दाचा गजर, हर हर शब्दाचा गजर, हर हर शब्दाचा गजर. भारतीय लोकशाहीचा जनक महादेव शंकर याला का म्हणतोय? जाणीवपूर्वक या गणरायाबद्दल ज्या काही गोष्टी आज आपल्यापर्यंत आहे आणि आपण ज्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्या घेत आहोत त्या न घेता उकल करण्याचा प्रयत्न आपण या एक अर्ध्या तासामध्ये आपण करूया. आपण भारत हे गणराज्य आहे, लोकशाही गणराज्य आहे. गणराज्य, गण म्हणजे लोकांचं राज्य, गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य. सुरुवातीच्या काळामध्ये अश्वयुगाच्या काळात, अश्वयुगातून ही मानवजात पुढे येऊन टोळी करून राहायला लागली, टोळ्या टोळ्याने राहायला लागली आणि त्या टोळी करता करता त्यांच्यामध्ये एक लीडर निर्माण झाला, नेता निर्माण झाला आणि अनेक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी लोकांचा जो समूह राहायचा त्याला कुल नाव होतं, त्याला कुल म्हणायचा. त्या कुलाचा मिळून एक कुलपती असायचा. कुलपती म्हणजे त्या टोळ्याचा प्रमुख, त्याला कुलपती असं आपण म्हणतो. आणि अनेक कुल म्हणजे जसे आज गाव आहे तसे अनेक कुल मिळून एक गण तयार व्हायचा आणि तो गण, त्या गणाचा म्हणजे आज त्याला राज्य अशी संकल्पना आहे, त्या अनेक कुलांचा मिळून एक गण तयार व्हायचा आणि त्याचा जो राजा असायचा त्याला गणपती म्हटलं जायचं. गजानना गौरी नंदना, देवा माझी तुला प्रार्थना, गजानना गौरी नंदना, देवा तुला माझी प्रार्थना. गणपती का? गणाचा पती. जसा आज राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख, तसा गणाचा प्रमुख म्हणजे गणपती. आणि हा गणपती कोण पहिला? विश्वातला सगळ्यात पहिला गणपती आहे शिवशंकर. भगवान भोलेनाथ ज्याला आपण म्हणतो तो या विश्वातला पहिला गणपती म्हणजे तो पहिला राजा. आणि तो राजा होता कोणाचा बरं? तो राजा होता दीनदुबळ्याचा, कष्टकरी, शेतमजूर, शेतकऱ्याचा राजा होता. का? याला पुरावे आहे. जशी पाषाण युगामध्ये दगडाच्या मूर्ती तयार व्हायला लागल्या, त्या पाषाण युगातून शंकराच्या मूर्ती कोरल्या गेल्या आणि त्या मूर्तीमध्ये आपल्याला सगळेच्या सगळे पुरावे त्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतात. त्या ती मूर्ती दाखवते शंकराच्या सोबत नाग राहतो. नाग कोणाचा सुट्टी आहे? शेतकऱ्याचा सुट्टी आहे. शंकराच्या सोबत नंदी बैल राहतो. नंदी कोणाचा सुट्टी? बैलाचं कोणाला काम? शेतकऱ्याला काम.
याच्यासोबत शंकराच्या जटातून गंगा वाहताना दिसते. गंगेचं कोणाला का? शंकराला का? लोकांच्या हितासाठी, लोक सुधारण्यासाठी, जनजागृतीसाठी, जनाच्या कल्याणासाठी आपला मंत्री भगीरथांच्या गर्वी गंगा पलटवणारा जर महामानव कोणी असेल तर तो होता भगवान शंकर. हिमालयातून येणाऱ्या गंगेचं रूप शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी ती गंगा पलटली पाहिजे, त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणून तुमच्या आमच्यासाठी नदीचं पात्र वेळ प्रसंगी पलटवणारा महामानव महात्मा भगवान भोलेनाथ. आणि देवा लवकर याना, भक्त जनाना दर्शन द्याना, भक्त जनाना दर्शन द्याना, पुरी करा मनोकामना. देवा माझी तुला प्रार्थना, गजानना गौरी नंदना, देवा माझी तुला वंदना. आणि म्हणून हा आजही वंदनीय आहे. आजही हा वंदनीय आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ कशासाठी? तेव्हा श्वापद, जंगली श्वापद शेतकऱ्यावर हल्ला करायची. आणि भगवान शंकराने सांगितलं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या हातात त्रिशूळ ठेवा. कशासाठी? तर आपल्या स्वतःचं रक्षण करण्यासाठी. गणपतीचं वाहन आहे. गणेशासोबत उंदीर राहताना दिसतो आपल्याला. उंदीर हे भारतीय आदिम संस्कृतीचं एक प्रतीक आहे. उंदीर म्हणजे जमिनीत वेळ करून राहणारा आदिवासी जी संस्कृती आहे, त्या आदिवासी संस्कृतीचं प्रतीक म्हणजे उंदीर. हा शंकर, शिवशंकर कधीही तुम्ही चित्रात फोटो पाहिलं असेल, कधीही हा हवेत उडताना दिसला नाही. का दिसला नाही? कारण याचं मूळ जमिनीत आहे. याचं मूळ भारतीय आदिवासी संस्कृतीत आहे, तुमच्या आमच्यामध्ये आहे. याच्यासोबत कोणत्याही फोटोमध्ये याच्यासोबत कधी रंगा नाचताना दिसली नाही. याच्या समोर कधी उर्वशी नाचली नाही. कारण हा शिवशंकर. मी हे का सांगतोय? कार्यक्रम गणपतीचा आहे, सांगतोय शंकराचं, कारण ते मूळ आहे. आणि त्याचं मूळ 14 विद्या 64 कला, 14 विद्या आणि 64 कला ज्या मुलाला एक आई शिकवते, ती माय म्हणजे माता पार्वती. आपल्याला किती कला येते आज? आपल्याला भांडणाची कला येते, आपल्याला खर्रा खोटाची कला येते, आपल्याला पत्ते खेळाची कला येते. आणि गणपती म्हणतो आपण. गणपती 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठान आहे. न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये प्रवीण असलेला करीते वंदना गजानना, करीते वंदना. तुम्ही नाचत हासत या अंगना, तुम्ही नाचत हासत या अंगना, करीते वंदना गजानना, करीते वंदना. म्हणून आजही आपल्याला वंदना करावीशी वाटते. आपल्यालाच नाही, आजही वंदना होते आहे, होणार आणि होत राहणार. कारण याचा इतिहास पुढे येतो. आजपर्यंत फक्त अंधश्रद्धा आणि अज्ञान म्हणून आपण हे गणपती वाटत आले, पण याच्या पुढे ते चालणार नाही. याच्या पुढे 14 विद्या आणि 64 कलांचं हे अधिष्ठान आहे. आणि म्हणून याच्या अंगणात, याच्या प्रांगणात फक्त आणि फक्त विद्येची उपासना व्हायला. सचिनचा ऐकल्यानंतर मला आनंद याच्यासाठी झाला. याच्याही पुढे जाऊन सचिन याच्या पुढे करता येतं की या 10 दिवसामध्ये आपण एखादा ड्रॉइंग टीचर ठेवा. एखादी कला या 10 दिवसात आलीच पाहिजे. तुम्ही करता, तुम्ही आली, तुम्ही अंता. 14 विद्येचे तुम्ही करता, तुम्ही आली, तुम्ही अंता. पूर्ण करशी आमची मनोकामना, पूर्ण करशी आमची मनोकामना. करीतो वंदना गजानना, करीतो वंदना गजानना,
एक तबला वादक ठेवा. आपल्या लहान मुलीला, आपल्या लहान मुलाला त्या 10 दिवसासाठी तबला वादकाला हायर करा की तुम्ही माझ्या मुलाला, माझ्या मुलीला या 10 दिवसामध्ये तबला शिकवून टाका. याच्यासाठी हा गणपती आहे आणि ती उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. नाहीतर आजचीच न्यूज आहे गुरुजी, आज एका मुलीने 17-18 वर्षाची मुलगी आणि त्या मुलीने बापाला चिठ्ठी लिहिली. चंद्रपूरला शिकणारी मुलगी चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठीत लिहिते, बाबा मला माफ करा. कशासाठी माफ करा? मला अभ्यासाचं टेन्शन, अभ्यासाचं प्रेशर माझ्याच्यानं काही सहन होत नाहीये असं म्हणून बापाला चिठ्ठी लिहिते आणि चंद्रपूरमध्ये आत्महत्या करते. शेतकऱ्याची पोरगी, शेतमजुराची पोरगी. हे मनाची ताकद वाढवणारे जर उपक्रम या माध्यमातून झाले, गणपती आणि दुर्गोत्सव जर आपण जनसुधारण्याचे माध्यम म्हणून जर वापरलं तर निश्चितच आपल्या समाजाला दिशा मिळेल. आज यवतमाळ सारख्या शहरामध्ये थोड्या भांडणावरून, शब्दाच्या वादावरून पोरं चाकू घेत आहे, एकामेकाला भोसकत आहे. कशासाठी? छोट्या एका शब्दाच्या वरून. आणि हे थांबवायचं असेल तर निश्चितच आपल्याला गणरायाच्या चरणी हे सगळं वाहून आपल्याला हे करावं लागेल. म्हणून मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तू सुख करता, तू सुख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू करता करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. या माध्यमातून बरं शिवाने एवढ्याच गोष्टी शिकवल्या का गणपतीला, गणेशाला? नाही. शिवाने शिकवलं, बाळा या जगामध्ये शंकराची पिंड काय असते, आपण त्या शंकराच्या पिंडीबद्दल खूप अंधश्रद्धा बाळगू ना. एक कुणीतरी महाराज या महाराष्ट्रात येऊन गेला आणि त्यावेळेस सांगितलं बेलफूल वाहन. ज्या माय मावल्या त्या बेलफूलच्या मागे लागल्या, कधी शंकराच्या मंदिरात न जाणाऱ्या त्याही तिथे जायला लागल्या. पण त्याचा मूळ का? या शंकराने आणि माता पार्वतीने या मुलाला, आपल्या मुलाला सांगितलं की बाबा रे, या जगामध्ये दुसरा तिसरा देव कुठेच नाही. देव नावाची या गोष्ट जगात कुठेच नाही. मग देव कुठे? कुणाला मारू नये का बाबा? शंकरजी सांगतायत आपल्या मुलाला, बाबा देव जर पाहायचा असेल तर जो उत्पत्ती करतो, जो निर्मिती करतो तोच देव. मग आपला देव कोण? आपले मायबाप. आणि शंकराची पिंड म्हणजे आहे काय दुसरं? त्याआधी इकडे तिकडे खूप देव शोधण्याचा प्रयत्न व्हायचा. शंकरजीने सांगितलं, थोडं लक्षपूर्वक आहे का, शंकरजीने सांगितलं की जिथून उत्पत्ती आहे, जे निर्मिती आहे, त्याच्यापेक्षा देवत्व दुसरीकडे कुठेही नाही. आणि आई मातेचं लिंग प्लस पुरुषाचं लिंग हेच उत्पत्ती स्थान आहे. आणि त्याची एक प्रतिष्ठापना सुद्धा केली आणि ती आपण पिंड या नावाने मानतो. ये तो सच है कि भगवान है, मगर फिर भी अनजाने हैं. मातृदेवो भव, पितृदेवो भव ही आपल्या संस्कृतीचा मूळ आहे. माता की पहचान है, एक परीक्षा झाली. 2 मुलामध्ये, कार्तिक आणि गणेशामध्ये परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये तीर्थाचं पुण्य आपण आपल्या पदरात काढून घ्यावं. आणि तीर्थ कोणतं? तर तीर्थ कसं घ्यायचं? तर कार्तिकेला सांगितलं की म्हणे संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा मी मारून येतो. संपूर्ण पृथ्वीला जेवढे काही तीर्थ असेल या जगामध्ये त्या सगळ्या तीर्थात जाऊन येतो. आणि गणेशाने सांगितलं मी सुद्धा जाऊन येतो. दोघांमध्ये रेस लागली, रेस स्टार्ट झाली. ही गोष्ट काही सांगायची नाही.
प्रत्येकाला माहित आहे, परंतु उजाळा करून देणं हे माझं काम आहे. गणेश भगवान जागेवरून उठले. कार्तिक आपल्या आसनावर बसून निघाला पूर्ण देशाच्या प्रदक्षिणेला, संपूर्ण तीर्थ धुंडाळण्यासाठी, सगळं पुण्य आपल्या पदरात काढून घेण्यासाठी. तर गणेश भगवान म्हणतो आहे की माझं देव माझे मायबाप आहे. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, खाकर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ कर जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. उपकारी है क्या कहे बताना आसान है. नदी में जो उसी धारा की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. गणरायानं गणेशानं आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा मारली आणि स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध केली. आपली बुद्धी आपलं ज्ञान सिद्ध केलं गणरायाने की म्हणे माझे आई वडील हेच माझं तीर्थ आहे आणि हेच माझं. नाही तर या गणरायाच्या 8 दिवसात 10 दिवसामध्ये काही लोक चप्पल घालत नाही, काही लोक एवढी आराधना करतात, उपास तापास करतात, देवासमोर येतात आणि देवाला म्हणतात देवा माझं हे मला सुखाचं ठेवा. आपण आपल्या लहान पोरीला आपल्या पोराला शिकवतो देवा मला सुखाचं ठेवा. तुम्ही देवा मला सुखाचं ठेवा असं सांगून त्याला विकलांग बनवत आहे, त्याला तुम्ही अपंग बनवत आहे, मानसिक दृष्ट्या कमजोर बनवत. कोणताही देव कुणालाही सुखी ठेवू शकत नाही. का सुखी ठेवू शकत नाही? कारण तो माणूस होता, 14 विद्या 64 कलेचा अधिष्ठाता होता आणि त्या माणसानं जगाला काय निरोप दिला? तुकडोजी महाराज छान सांगतात, काय केले माझी या देवे मजसी मुळीच नाही ठावे, फक्त मूर्तीच धरून बसावे हे वेळेपणाचे. काय म्हणतात? काय केले माझी या देवे हे मजसी मुळीच नाही ठावे. आपल्याला माहित नाही त्याला काय केलं, कशासाठी तो प्रसिद्ध आहे. पुढे सांगतात मूर्ती पूजेचा अर्थची एक. आपण मूर्ती पूजक आणि त्या मूर्तीचा पूजेचा अर्थही तुकडोजी महाराज सांगतात, मूर्ती पूजेचा अर्थची एक. आपण मूर्तीचं व्हावे तर सम्यक, म्हणजे आपण ती मूर्तीच बनलो पाहिजे. ज्या मूर्तीची उपासना आपण करतो ती मूर्ती आपण बनलो पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी ती मूर्ती प्रसिद्ध आहे, ज्या गोष्टी त्याने आयुष्यामध्ये केल्या, त्याने जर मायबापाची सेवा केली असेल, मायबापात देव पाहिला असेल, तर आपणही मूर्तीच व्हावेच. नाही तर मायबाप अडगळीच्या ठिकाणी पडतात. मायबाप म्हणजेच मायबाप नाही, सासू सासरेही मायबाप असतात. आणि हे सगळं हे ज्ञान याच्यापासून घ्यायचं असतं. नाहीतर ठेवा सुखाचं ठेवा. लहान पोराला पोरीला पाया लागायला लावतो, सुखाचा ठेवा नाही. तेव्हा कितीही संकट येऊ दे माझ्या पोरीच्या जीवनामध्ये, त्याला झेलण्याची ताकद दे, त्याला झेलण्याची, त्याला पेलण्याची, त्याला सामोरं जाण्याची माझ्या पोरीमध्ये माझ्या पोरामध्ये ताकद येऊ दे. आणि त्याला त्याचा प्रश्न, अनेक प्रश्न माझ्या पोरीवर येऊ दे आणि ते उत्तर शोधण्याची ताकद तिला येऊ दे. मग ती लहानपणापासून जर हे विचार तुम्ही त्या पोरावर बिंबवले तर मग ती मुलगी त्या बापाला पत्र लिहिणार नाही, बाबा मला परीक्षेचं खूप टेन्शन येते हो, माझ्याकडनं नाही झेपत आणि आता मला माफ करा, मी तुम्हाला सोडून जाते. हे जर लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवलं गणरायाच्या चरणी, जा गणरायाजवळ, गणरायासमोर नतमस्तक हो आणि त्याला सांग माझ्यावर येऊ दे कितीही संकट आले तरी त्याच्यातून मार्ग मी काढे. म्हणून
देवा मला सुखाचं ठेवा ही अजिबात मागू नका, कारण या जीवनामध्ये प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि हे जीवन आहे, या जीवनाला सुद्धा दोन बाजू आहे, एक आहे सुख आणि एक आहे दुःख, एक आहे लाभ एक आहे हानी, एक आहे फायदा एक आहे नुकसान. मग जिथे नुकसान दैवत माझे तुझ कृपा दैवत माझे ये भवताराया देवा विन विन मुकुना गणराया विन विन मुकुनारा देवा विन विन मुकुना. गणराया माझ्या जीवनामध्ये जेवढे संकट येतील तेवढे मी सोडवी. मूर्ती पूजेचा अर्थची एक आपण मूर्तीचं व्हावे सम्यक करावी तैसी वागणूक अभ्यासाची. जशी त्या मूर्तीने त्या आयुष्यामध्ये वागणूक केली, आपल्या आई वडिलांना देव मानून याच हे ज्ञान आलं होतं. आता हे काही लोक याचा विरोध करताना दिसतात. सोशल मीडियावरून सुद्धा याचा अनेक ठिकाणी विरोध होताना दिसतो. ते त्यांचं अज्ञान आहे. का अज्ञान आहे? कारण माणसाच्या पोराला हत्तीचं तोंड कसं, यालाही एक कारण आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहास संशोधकांनी हे शोधून काढलेलं आहे. आजही अनेक भारतीय लोक जरी दुस्वास करत असले तरी आंतरराष्ट्रीय लोक हे कॅरेक्टर काय होतं इतिहासात हे शोधण्याच्या मागे लागलेले आहे. आणि ते शोधतात आणि त्यांनी शोधून काढलेलं आहे की त्या काळामध्ये जो काळ मी अश्मयुगाच्या नंतरचा काळ जो सांगितला, त्या काळामध्ये प्रत्येक गणाला एक चिन्ह असायचं. जसं भारताला एक चिन्ह आहे, तिरंगा ध्वज आहे, तसं त्या काळामध्ये चिन्ह असायचं. प्रत्येक गणाला मुखवटा असायचा. या गणाचं ह्या गणराया ज्या गणाचे मुख्य होते त्या गणाचं चिन्ह होतं हत्तीचा मुखवटा. काही गणामध्ये आपण भारतामध्ये अशा अनेक दैवत पाहतो, जसं नरसिंह आहे. नरसिंह म्हणजे त्या काळामध्ये त्या गणामध्ये त्याला सिंहाचं रूप होतं. सिंहाचा मुखवटा हे त्याचं गणाचं प्रतीक होतं. दक्षिण भारतामध्ये हनुमान पाहतो आपण. भगवान हनुमान, त्यांना कशाचं रूप आहे? वानराचं रूप आहे. आपला नागपूर साईडला पूर्व काळामध्ये नागराजाचं अधिराज्य होतं. त्याला नाग हे त्याचं कुलाचं चिन्ह होतं आणि तसे हे चिन्ह. मग हे जेव्हा काही धार्मिक कामं राहायचे, धार्मिक कार्यक्रमामध्ये, स्पेशल समारंभामध्ये किंवा युद्धाच्या प्रसंगी सुद्धा जो गणपती असायचा, गणपती म्हणजे त्या स्टेटचा हेड, तो स्टेटचा हेड हा मुखवटा धारण करून अग्रभागी राहायचा. माणूस शरीर माणसाचं आणि तोंड हत्तीचं, कारण ते त्याचं चिन्ह होतं. आणि म्हणून हा गणपती आपल्या समोर आला. आणि याला अथर्ववेद, मुद्गल पुराण, मुद्गल पुराण, गणेश पुराण हे सगळं याला पुरावे आहे. हे पुराण असे सांगतात, त्या पुराणांमधून ही माहिती आलेली आहे. आणि आपण त्याचा विपर्यास करून टाकला काही ठिकाणी. गणराया हा असा राजा होता की त्याचं प्रजेवर प्रेम होतं. प्रजेमध्ये कोणतंही दुःख असेल, शेवटचा माणूस या गणरायाला भेटू शकतो, आपली दुःख वधू शकत होता, आपले दुःख सांगू शकत होता की माझं हे झालंय ते झालंय. मग त्याच्यातून अर्थ लावला आपल्या हुशार लोकांनी की गणराया सगळ्यांचा ऐकत होता. मग साधे कान तर आपले जमणार नाही, मग त्याचे कान वाढवा. दोन प्रकार आहेत. मग त्याचे कान वाढवले गेले. सगळ्याचे चुका तो पोटात घालत होता. मग आपल्या पोटात आपल्या पोराच्या चुका, पुरीच्या चुका आपल्या पोटात बसत. मग संपूर्ण जनतेच्या चुका जर आपल्या पोटात घालायच्या असेल, संपूर्ण प्रजेवर प्रेम करायचं असेल, त्याला आपलं म्हणून वागवायचं असेल, तर त्याचं पोट लहान करून कसं चालेल? त्याचं पोट मोठं करा. संपूर्ण प्रजेवर लक्ष द्यायचं असेल तर त्याचे डोळे कधी बारीक पाहिजे? हे अथर्व पुराण, मुद्गल पुराण आणि गणेश पुराणातून हे आलेल्या माहिती आहे. आणि त्याच्यानुसार बरं हा गणपती बसायचा किती काळ आधी? 1921 साली भारतामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यात संशोधन झालं. सिंधू नदीच्या खोऱ्यात
एक गाणं होऊ देऊ पहिले. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. आणि तिथून हे सगळं आलं आणि कशा पद्धतीने त्याचा चेहरा तयार केला गेला. हे सगळं करत असताना आपल्या डोक्यामध्ये हे असलं पाहिजे की ही जी प्रतीक आहे ही प्रतीक कुठे ना कुठे आणि याचा दुस्वास करणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. याचा काही लोक महात्मा फुलेंचा दाखला देतात. महात्मा फुलेंना या गणरायाचा राग यायचा. प्लस वरची बाजूही घेतला पाहिजे, मायनस बाजूही घेतला पाहिजे. का राग यायचा? हर हर महादेव करत ज्या शिवाजी महाराजांच्या फौजा शत्रूवर तुटून पडायच्या तो बाप आम्हाला प्रिय होता. तो बाप महात्मा फुलेंनाही प्रिय होता. महात्मा फुलेंच्या पत्नीचं जे पुस्तक होतं माय सावित्रीने ग्रंथ लिहिला होता काव्य फुले नावाचा. त्याचं चित्र जर तुम्ही पाहाल आजही मुखपृष्ठ आहे, नेटवर उपलब्ध आहे. त्या मुखपृष्ठावर भगवान शंकराचं चित्र करतो. भगवान शंकर आणि पार्वती मातेचं चित्र करतो. मग हा गणपतीचा विरोध करणारा माणूस शंकराला कसा काय आपला म्हणू शकतो? हा इतिहास सांगतोय. कोणी कधी हे दाखवले देतील की असं झालं महात्मा फुलेच्या नावाने बऱ्याच काही गोष्टी खपवल्या जातात. तसं नसून महात्मा फुले आपल्या ग्रंथामध्ये लिहितात, पुस्तकात लिहितात, पशु शिरी सोंड पोर मानवाचे सोंग गणोबाचे नोंद ग्रंथ. सर्वच्या सर्व ग्रंथ महात्मा फुलेंनी वाचले होते. आणि याचं दुखणं कुठं होतं? पैसे उंदरावरी ठेवूनिया बुड, पैसे उंदरावरी ठेवूनिया बुड, नाकाने फुंकी तो शेबुड. शेबुड म्हणजे जेवढं काही वाईट म्हणता येईल ते सगळं वाईट म्हणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं खरं दुखणं काय? खरं दुखणं पुढच्या लाईन मध्ये आहे. अंत्यजाशी दूर भटा लाडू देतो आणि आपल्या लोकांना दूर ठेवतो. अंत्यजाशी दूर भटा लाडू देतो आणि आपल्या लोकांना दूर ठेवतो. या लाईनमध्ये खरं दुःख आहे. याचं कारण पेशव्यांनी गणपती स्वीकारला होता. त्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी गणपती स्वीकारला आणि तिथे जे लोक यायचे, तिथे जे पुजारी राहायचे ते पुजारी आंजोळीला भरून सोनं घेऊन जायचे. आणि म्हणून या गोष्टीचा सामाजिक समता स्थापन करणाऱ्या आमचा बाप महात्मा फुले त्याला वाटलं की हा यायचा बंधू लोकांचा हे असेल आणि म्हणून तेव्हा त्याचा विरोध केला. बरं, वारकरी संप्रदायाने गणपतीला काही चांगलं म्हटलं नाही का? कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जोखाई माताई. त्या लाईन मध्ये पुढे तुकाराम महाराज म्हणतात, गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ. थोडं लक्षात घेण्यासारखं आहे. गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ म्हणजे गणोबा जिथे जिथे गणपती असतो तिथे तिथे बाकीचे पुजारी त्याच्यावर नाव मारतात. कारण त्यांनी आपलं पोट भराचं साधन गणपतीला केले. त्याच्या आधीही गणपती पूजा आहे, त्याच्यानंतरही गणपती पूजा आहे. मधातल्या काळात जो उद्मान झाला होता तो गणरायाला समोर ठेवून झाला होता. आणि म्हणून गणरायाचं महत्व काही कमी होत नाही. आणि म्हणून मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. गणेश भगवान जिथून आले, ज्या मुळातून आले ते मूळ जर पाहिलं, शिवशंकर हा अर्धनारी नटेश्वर आहे. जेवढ्या याबाबतच्या संकल्पना आहेत तेवढ्या क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करतो इथे.
अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्धी बाई अर्धा माणूस, अर्धी बायको अर्धा नवरा, अर्धी स्त्री अर्धा पुरुष. याचा अर्थ शिवाची जी संस्कृती होती ती समानतेच्या बेसवर आधारित होती. तिथे माणसाला खूप मोठं स्थान, पुरुषाला मोठं स्थान आणि स्त्रीला कमी स्थान असं अजिबात नव्हतं. हे पुरावे आहे. स्त्री पुरुष समानतेचा जनक, भारतीय लोकशाहीचा जनक भगवान भोलेनाथ. आणि म्हणून आज आपण पाहतो स्त्रियावर घरामध्ये काय परिस्थिती असते. ती परिस्थिती त्या काळात भगवान भोलेनाथाच्या काळात नव्हती. कारण भोलेनाथाचा काळ खूप जुना आहे. एक गोष्ट सांगितल्या जाते, ती गोष्ट म्हणजे काहीतरी पार्वतीनं असा अंगाचा मळ काढला आणि गणपती तयार केला. होते का असं कधी? अजिबात होत नाही. त्याला कारण आहे. त्याला काय कारण आहे? हा काळच मुळात एवढा जुना आहे की त्या काळामध्ये स्त्रीकडे अपत्य निर्मितीची एक स्पेशल ताकद आहे असा समज होता. स्त्री ही चमत्कार करू शकते, पुत्र प्राप्ती करू शकते. तिच्यामध्ये त्याला माणूस काय असतो हे तोपर्यंत ज्ञात झालेलं नव्हतं. कुठेतरी योग यायचा, भेटी व्हायच्या, जंगलामध्ये राहायचं, कुठेतरी योग यायचा, भोग व्हायचा आणि त्याच्यातून अपत्य प्राप्ती व्हायची. पण माणसालाही कळलेलं नव्हतं किंवा स्त्रीलाही कळलेलं नव्हतं की स्त्री आणि पुरुषाच्या भोगामधून हे अपत्य निर्मिती होते. पण त्यात तो काळ असा होता, पृथ्वी, स्त्रीला पृथ्वीची उपमा दिली जायची. स्त्री म्हणजे पृथ्वी. आणि जशी स्त्रीमध्ये नवीन निर्माण करण्याची ताकद आहे तशीच स्त्रीमध्ये सुद्धा नवीन काहीतरी निर्माण करण्याची ताकद आहे. आणि ही ताकद आहे म्हणून ह्या स्टोरीज काही नंतर लावण्यात आल्या की पार्वतीने आपल्या हाताचा मळ काढला आणि त्याच्यातून गणपती तयार केला. अजिबात खोटं आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. स्त्री माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा सुपुत्र, याला पुरावे आहे. मोठे जे पुरातन मंदिर आहे अफगाणिस्तान मध्ये सुद्धा याचे काही पुरावे सापडलेले आहेत, शिल्प सापडलेले आहेत. आणि त्या शिल्पाच्या आधारे आपण म्हणतो की गणराया काय आहे, आपलं प्राचीन दैवत आहे. आणि हे प्राचीन दैवत 11 वाजत आहे. सचिन, आम्हाला थोडं बंधन असते, तुम्हाला जरी नसेल तरी येऊया 10-15 मिनिटं, अजून 10-15 मिनिटाचा कार्यक्रम आठवण्याचा प्रयत्न करतो. जेवढ्या काही पिंडीवर पूजा करणाऱ्या माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींनी किंवा पुरुष असतील आपल्या मायच्या चरणावर, आपल्या बापाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. त्याला हळदी भाकर घालायचा अडगळीच्या ठिकाणी आपण त्यांना टाकतो. अडगळीच्या ठिकाणी म्हणजे त्याचं काही काम नाही, तसं अशा ठिकाणी आपण त्यांना टाकून देतो. माय बाप, सासू सासरे हे आपलं दैवत आहे आणि त्या दैवताची पूजा करा तर खरी शंकराची पूजा आहे. त्या पिंडीवर टाकण्याची काही गरज नाही. ती पिंड अजून काही सांगितलं असतं याच्याबद्दल, भरपूर सांगता येईल शंकराच्या पिंडीबद्दल. पण मला वाटतं हा काही स्टेज नव्हे आणि हा काही वेळ नव्हे. म्हणून आपल्या मायबापाला देव माना. कारण आपली माय कोणत्या कष्टातून जाते, काय सहन करते हे आपण पाहिले नाही. आपण आई माझी मायेचा सागर, एक फाटकन लुगडं घेऊन तिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. मातृ पितृ देव ह्या संस्कृतीच्या आपण, आणि तीच संस्कृती आपण पुजायला पाहिजे. जर तुम्ही आई वडिलांना शेवटच्या क्षणामध्ये, तुमचं आमचं सारखंच असते, आज तुमची माय, तुमचा बाप फाटल्यावर असेल, 50शी उलटली की आपल्यालाही वरचे स्वप्न दिसायला लागतात. आणि 50शी उलटल्यानंतर पण बाकीचं काही नको असते. अर्धी भाकर दिली नाही तरी चालेल,
पण 2 शब्द प्रेमाचे आपल्या पोरींचे आणि पोराचे आवश्यक असतात. अर्धी भाकरीने उपाशी ठेवा. तडपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मावेचा सागर गुलाबीने जीवनाचा. काय केले माझी आठवे माझी मुळीच नाही ठेवे, फक्त मूर्तीच धरून बसावे हे तर वेडेपण आहे. मूर्ती पूजेचा अर्थ जी एक आपण मूर्तीचं व्हावे सम्यक करावी तैसी वागणूक अभ्यासाने अशी वागणूक करा. नाहीतर देवा मला सुखाचं देवा काही होणार नाही. चमत्कार अजिबात बोलायला सांगू नका. या गणपतीला 1995 साली त्या सप्टेंबर महिन्यातच भारतभर नव्हे जगभरात दूध पाजण्याचा उपक्रम झाला. विद्येची देवता आहे ही, विद्येच्या देवतेचा ही हेळसांड आहे, ही हा अपमान आहे. तो कधी दूध पित नाही, त्याला दूध पाजणारा लोकांना फसवत असतो. कारण ह्या गोष्टी आपली माय बहिणाबाई चौधरी लिहिले त्या काळामध्ये. नको नको रे ज्योतिषा नको दारी माझ्या येऊ, माझं दैव मला कळे, नको हात माझा पाहू. किती ताकद आहे. अशिक्षित माता होती, अशिक्षित बाई नाही. काय म्हणते, नको नको रे ज्योतिषा नको दारी माझ्या येऊ, माझं दैव मला कळे, नको हात माझा पाहू. बाप्पा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, अशा खोट्या थापा मारत मारत फिरू नको आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नको. आपण आपल्या ताकदीवर आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडले आहे ते सगळं आपण केलेल्या कर्माचे फळ आहे. अशी एकही गोष्ट तुमच्या जीवनात घडत नाही की जी कोणीतरी परक्यात शक्तीनं परक्यात ताकदीनं तुमच्या जीवनात आणलेली आहे. अजिबात घडत नाही. पास्ट टेन्सचा थोडासा उजाडा घेऊन बघा, पास्ट टेन्सला रिव्ह्यू करून बघा. असं कधीही घडलं नाही, घडणार नाही. जे काही घडतं नशीब म्हणजे काय, तुम्ही काल केलेल्या कर्माचं आज मिळणारं फळ म्हणजे नशीब. बापानं जर दारू पिली असेल, वावर विकलं असेल तर नादारपूर घी त्याच्या नशिबी काही येणार नाही. बापानं जर चांगले कामं केले असेल, मायेनं चांगले कामं केले असेल तर निश्चितच सातबाऱ्यावर त्याचं नाव चढेल. चांगले कामं केले असेल माय बापानं तर पोराचं नाव त्या चांगल्या सातबाऱ्यावर चढते. वाईट कामं केली असेल तर आपोआप वाईट गोष्टीवर त्याचं नाव चढल्याशिवाय राहत नाही. म्हणून या गणरायाच्या चरणी लोकांना सांगताना, आपल्या पोरांना सांगताना खरं महत्वाची गोष्ट तर ही आहे, मुलाला अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ देऊ नका. एक अज्ञानाचं अंधश्रद्धेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आमचे पांडुरंग बसलेले इथं, ते नेहमी तीर्थयात्रेला जात असतात. त्यासाठी हिरा म्हणून लोक पाहावं. ते एकदा गेले गाडीमध्ये आणि बस चालली, सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या पण घेतल्या जासाठी. कोणी चिवडा घेतला, कोणी लाडू घेतले, कोणी करंज्या घेतल्या, कोणी काही घेतलं. असंच बसले असताना गाडी चालत लागली, थोडी चढावर गेली. असंच चढ मागची सीट होती, मागच्या सीटकडे एका बाईकडे लिंबू आले. ते लिंबू फिरत 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 बरोबर तिच्या जवळ थांबला. लिंबू पाहिल्याबरोबर तिनं असं पाय बाजूला गेला. कारण लिंबाने आपण भेटतो, लिंबाने मिरच्या बांधल्या का काम तमाम. लिंब मिरच्या बांधल्या का काम तमाम. पाय बाजूला घेतला. थोडा वेळ झाला, थोड्या वेळाने पुन्हा दुसरं लिंबू आलं. गलंडात 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 बरोबर तिच्या पायाजवळ अहो पाय दोन्ही पाय बाजूला घेतले. आणि अजून 5-10 मिनिटं झाले. 5-10 मिनिटं झाल्या अजून तिसरं लिंबू गलंडात गलंडात तिथपर्यंत आलं. तिथं पाहिजे खाडकन उभे राहून मागं फिरून लोकांकडे पाहत आहे. बोल अरे मला मूठ मारून राहिलो. कोणाला माझ्या सत्यानाश करायचा आहे, ह्या गाडीतच कोणीतरी बसलाय म्हणे ज्याने माझा सत्यानाश करायचा. पण आमचे पांडुरंग त्यांच्या सोबत लढलेला किस्सा आहे. त्यांनी सांगितलं की मावशी म्हणे हे काहीच नाही, तू न जसा चिवडा आणला लोकांसाठी तसं लिंबू सरबत पाजण्यासाठी त्या मावशीने म्हणे लिंब आणले म्हणे. आणि तिच्यात ती गाठ सुटली. गाठ सुटून ते लिंब मागत तिकडे उताराय तिकडे यायला लागले आणि येऊन बरोबर तिच्याजवळ थांबले. कोणाला काही मूठ वगैरे कोणी मारू शकत, मिळवण्यातच लागत नाही.
ही अंधश्रद्धा पाळू नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. जर ताकद असती लिंबामध्ये वगैरे जर ताकद असती तर भारताला एवढं हजारो लाखोचं सैन्य पोसायची का करत होती? एक लिंबू घेतलं, एक मांत्रिक बोलावला, ओम छू ओम छू, त्या लिंबूले फाडलं आणि त्याला पाकिस्तानवर गेलो. आता पाकिस्तान काय गरज होती एवढं सैन्य पोसायची आणि एवढं रशियाकडून रणगाड्या आणायची आणि इकडे फ्लाइंग जेट्स आणायची काय गरज होती? कोणीच तुमचं चांगलं वाईट करू शकत नाही. जर चमत्कार सांगायचे असेल, दूध पाजायचं असेल तर मी असं म्हणत नाही चमत्कार सांगू नका, चमत्कार सांगा, पण कोणते सांगा? माझा गाडगे बाबा लोकपोरांपर्यंत जाऊ एकही वर्ग न शिकलेला माणूस आणि त्याच्या नावानं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजली गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती गोपाला 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 गोपाला. एकही वर्ग न शिकलेला माणूस होता आणि त्याच्या नावानं आज विद्यापीठ आहे. हा चमत्कार आहे. आपल्या पोरीला सांगा, आपल्या पोराला सांगा की बाळा त्या माणसाचं जीवन बघ, कोणते मूल्य समोर ठेवून, कोणती विचारधारा समोर ठेवून तो माणूस जगला असेल आणि तुला त्याच्यासारखं जगायचं. हेच कशाला? अण्णाभाऊ साठेचं उदाहरण घेतलं. किती दिवस शाळेत गेला अण्णाभाऊ साठे? 1.5 दिवस. आणि आज आपण त्यांना काय म्हणतो? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. भारतामध्ये तेवढी पुस्तकं कोणी लिहिली नसेल कदाचित. 1.5 दिवस शाळेत जाऊनही साहित्य सम्राट होता येतं. भारतातच नाही तर भारताचं साहित्य इंग्लंड, अमेरिका, रशियापर्यंत नेता येतं. हा चमत्कार सांगा. म्हणजे तो कोण्या देवापुढे जाऊन लोटांगण घालणार नाही. गौतम बुद्धांनी एक मोठा संदेश दिलाय. अह साळुंके सारख्या मोठ्या महान विद्वानाला पुस्तक लिहिलंय. कोणतं पुस्तक? सर्वोत्तम भारतीय. या भारत भूमीने जन्माला घातलेला सर्वोत्तम पुत्र कोणी असेल, सर्वोत्तम जीव कोणी असेल तर तो आहे गौतम बुद्ध. आणि त्याने संदेश दिलाय अत्तदीपभव. अत्तदीपभव म्हणजे अंतरीचा दिवा उजाडा. सगळं काही तुमच्यामध्ये आहे. हे लोक सांगतात की एका माणसामध्ये, एका स्त्रीमध्ये, एका पुरुषामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे की ते संपूर्ण शहराला वीज पुरवू शकेल. एवढी ताकद आहे. परंतु आपण आतमधला दिवा मालवून टाकतो, बंद करून टाकतो, विझवून टाकतो आणि गणरायाकडे येतो. देवा सुखाचं ठेवा. असं शक्य आहे? सुखाचं राहायचं असेल तर सुखाचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. आता आमच्या मामाकडे बसलो होतो. मामाने एक आम्हाला खूप छान संदेश दिला. जीवन सुखी करायचं असेल म्हणे तर एकच गोष्ट करायची, निष्कलंक, निर्विरोध आणि व्यसनमुक्त जीवन जगायचं. या संदेशामध्ये संपूर्ण जीवनाचं सार आहे. चमत्कार सांगायचा असेल तर सांगा माझ्या महात्मा फुलेंचा, सांगा माझ्या शिवाजी राजाचा. त्या शिवाजी राजा अशा हजारो सरदार होते त्या काळामध्ये आणि त्याच्यातलाच एक सरदार शिवाजी महाराज. हजारो मनसबदार होते, सरदार होते. यानंच ना स्वप्न पाहावं की मला स्वराज्य निर्माण करायचं. शून्यातून विश्व निर्माण करणारा महामानव म्हणजे माझा शिवाजी राजा. ते सांगा, त्याचा इतिहास सांगा. तो एक चमत्कार आहे. आपण ह्या गोष्टी ज्या महामानवांच्या गोष्टी आहेत त्या सांगत नाही. आणि दुर्गामाय सुखाचं ठेव, मला लॉटरी लागू दे, मला हे होऊ दे, त्याचं घर पडू दे शेजाऱ्याचं आणि माझं घर चांगलं होऊ दे. कसं होतं? याच्याही पेक्षा मोठा चमत्कार सांगायचा असेल तर सांगा बाबासाहेबांचं नाव. काय केलं बाबासाहेबांनी? त्याले बैलगाडीत बसायची उजागिरी नव्हती मावशी. आपल्या पोरायला सांगा या गोष्टी. बैलगाडी
घ्या हो मला. मला गाडी देऊ द्या, माझ्या वडिलांना भेटायला जायचं आहे. पण काका काही गाडी थांबवत नाही. चांगले कपडे होते, सुद्धा उडात कपडे पाहते. कपडे पाहून त्याला वाटलं की चांगल्या घरचं पोरगं दिसते, चांगले पैसे भेटतात. पण नंतर विचारते, गाडीवान बोले जात सांग बाळा, खरोखर तुलाही भोळा. भीमा बाळ बोले मी महागलेला, गाडीवान बोले थांब बाळ थोडा, वाटेल माझी गाडी आणली, कसा गे तुला मी तुला, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला. मला तुमच्या गाडीत येऊ द्या आणि मला माझ्या बाबाला भेटायला जायचं आहे. खूप अंधार होऊन राहिलेला आहे. गाडीवान म्हणतो, बाळा तुझी जात काय रे? कारण आपल्या भारतामध्ये सगळ्या गोष्टी जातीवरून सुरू होतात. सगळ्या गोष्टी जातीवरून सुरू होतात. आणि ही जात जोपर्यंत आहे तोपर्यंत या भारताचं कल्याण कोणी करू शकत नाही. कारण आपण एकमेकांचे दुश्मन झालेलो आहे. आपण पाहतोय मराठा ओबीसी वाद किती दिवसापासून सुरू आहे. आणि ह्याच प्रत्येक ठिकाणी मणिपूरमध्ये हिंसा सुरू आहे. या सगळ्या जातीच्या हिंसा आहे. बरं, आपण एकमेकांचे दुश्मन आहोत? अजिबात नाही. कारण माळ्याने जर माळव पिकवलं नाही तर बाकीच्या खायला भेटत नाही. कुंब्याने जर शेती केली नाही तर खायला भेटत का? हे जाऊ द्या, नाव्याने जर केस कापले नाही तर आपल्याला सगळे लटारे साधू बसून दिसले असते. जर नाव्याने म्हटलं असतं केस कापत नाही, आपण सगळे लटारे असतो. तर हे जाऊ द्या, शिंप्याने म्हटलं असतं कपडे शिवत नाही, तेवढ्या भुजगिरीत आपण इथे बसू शकलो असतो. हे आपण एकमेकांचे उपकार आपल्या. पहिले मातंग समाज होता, आज नाही आहे. आज नाही आहे असं म्हणजे वेगळ्या अर्थानं म्हणतो. आज मातंग समाजाची एक मावशी किंवा माय संपूर्ण गावाच्या डिलिव्हरी करायची. आणि त्या डिलिव्हरीमुळे तिच्यामुळे आपण सगळे जन्माला आलो. कुठेतरी तिचाही हात आपल्याला लागला. सगळ्याचे आपले एकमेकांवर उपकार आहे. पण आपण आपल्या भावाप्रमाणे, बहिणी भावाप्रमाणे आपण का वागत? का आपण विरोध करतो? हा विरोध नसून गणरायाने सद्बुद्धी द्यावी की माणसाला माणसाप्रमाणे माणसासंग वागता यावं. कारण धर्म कशाला म्हणतात? धर्म दुसरं तिसरं काही नाही. वाघाचा धर्म शिकार करणे, माणसाचा धर्म माणसात सगळं समजते ना. माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागा, हा माणसाचा धर्म आहे. अधर्म कोणता? अधर्म कोणता? माणसानं माणुसकी सोडून वागणे हा अधर्म आहे. काही दुसरं नाही आहे. दुसऱ्या तिसऱ्या धर्माची काहीही गरज नाही. मी माणूस आहे, माझा धर्म माणूस आहे, एवढं जरी समजलं. कामदने त्या मार्गाने, कामदने त्या मार्गाने, अधम जिथे राहती, अधम जिथे राहती, मित्र हो अधम जिथे राहती, मित्र हो अधम जिथे राहती, मित्र हो अधम जिथे राहती. या अधम मार्गाने जायचं नाही. जाऊ नका. आणि कोणी जात असेल तर त्याला जाऊ देऊ नका. नेपोलियन बोनापार्टचे एक वाक्य, एक सेंटेन्स मला आठवलं इथे. वर्ल्ड सफर नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ द बॅड पीपल बट बिकॉज ऑफ द सायलेन्स ऑफ द गुड पीपल. काय म्हणतात? जगत जेता राजा होऊन गेला आणि तो राजा आम्हाला सांगतो जगामध्ये ही दुःख याच्यासाठी नाही आहे की वाईट लोक खूप वाईट काम करतात. जगामध्ये दुःख काय आहे तर चांगल्या लोकांनी चांगले काम करणं सोडून दिलं. म्हणून या जगामध्ये दुःख आहे. आणि म्हणून हे सगळं करायचं असेल, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायची असेल तर गणरायाच्या चरणी आजच खर्रा सोडा. किती जण खर्रा खातात इथे? मंडळ चांगला आहे म्हणून विचारतो आणि प्रामाणिक आहे. किती जण खर्रा खातात? हात वर करा, एवढी ताकद पाहिजे. 1 2 3 तीन जण ऍटम बॉम्ब आहे. मावशाही खायला लागला बरं. मावशाईने विचारतो
हा इच्छा नाही का सर राहिलेले आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. किती 3 लोकांनी खर्रा दारू दारू किती जण घेतात लोक समजावून द्या लोकांना पाहिजे. बरं खर्रा खात आहे चुकीचं आहे का चांगली गोष्ट? चुकीचं आहे की चांगली गोष्ट आहे? तुमचं तुम्ही ठरवा. कारण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने इशारा दिलेला आहे तो खरा होताना आपल्याला दिसला. 2025 पर्यंत या देशातले 70% लोक कॅन्सर बाधित असतील. 2025 पर्यंत 2022 साली दिलेला इशारा आहे आणि तो बऱ्यापैकी खरा होता. एका झाडाला फण गुंतलं वावरामध्ये पायाला फण आणि त्याची गाठ बनली सर आणि त्याची गाठीचा निष्कर्ष काय निघावा? कॅन्सर. आता हा कॅन्सर आला कुठं? सगळी जिकडे कोणतीही बिमारी निघो तो कॅन्सरवर चालला. मग आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तर कमीत कमी टाळल्या पाहिजे. आहे एखाद्याची ताकद इथं गणरायाच्या चरणी ते खर्रा अर्पण करायची आहे. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलेलं आहे क्या किया तुझे जीवन गमा दिया. जेव्हा आपल्या तोंडामध्ये छोटीशी फोड येते आणि तेव्हा मग त्याचं जीवन त्याला काहीच बोट लागत नाही घरातलं. तो डॉक्टरकडे चेक करायला लागले ही गाठ कशाची आहे. त्याचा जो रिझल्ट येते ना तो रिझल्ट फक्त कॅन्सरचा असतो. हमको छोड़ा पीता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. ओ भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे पाना था उसको तो खो दिया रे पाना था उसको तो खो दिया. हे युग प्लास्टिकचं युग आहे. शेवटचा टप्पा प्लास्टिकचं युग आहे. त्या खर्राही प्लास्टिक मध्ये घोटला जातो. त्याचेही पार्टिकल्स आपल्या शरीरात जातात. त्याच्यामुळे कॅन्सर होतो. आणि आपल्या घरामध्ये वाईट वातावरण पसरू नये. आपली बायको तोंड लटकवून राहू नये. तोंड लटकवून केव्हा राहील जेव्हा तुमच्या तोंडात कॅन्सरची गाठ तयार होईल. आणि जेव्हा हे कळेल तेव्हा तुमच्या आईलाही तुमचं अन्न गोड लागणार नाही. तुमच्या बायकोला तर नाहीच नाही. तुमच्या पोरांनाही त्यांचंही भविष्य अंधारात जाईल. आणि हे सगळं माहीत होतं कळते पण कळत नाही. म्हणून वेळेतच कळून घ्या आणि वेळेतच कळून आपल्या जीवन कुणीकडे न्यायचं. जीवन तुमचं आहे. कसं जगायचं तुम्ही ठरवा. कोणत्या मार्गाने जायचं आहे तुम्ही ठरवा. प्लास्टिकचं प्रदूषण आहे. गणरायाला हार अर्पण केलं करणे पुण्याचं काम असं तुम्ही समजता. पण तो हार प्लास्टिक मधून आणणे पाप. 10 रुपयाचा हार घ्यायला जाता प्लास्टिकची पन्नी घेऊन येतात. पन्नी फेकून देता इथं नाली. हे पाप आहे. प्लास्टिक मध्ये भाजी आणणं हे पाप आहे. कारण ती गाय ती म्हैस खाते तिच्या पोटात जाते. त्यालाही तिचं दूध तुम्ही पिता त्यालाही कुठेतरी हा अंश लागतो. आणि ती गाय त्या गायचे जीवन तुम्ही बर्बाद करता. लोकांना खूप आम्ही शिकलेलं सवरलेलं आहे. कोणी अडायची नाही आहे. पण खरा ज्ञानी कोण ना खरा अडायची कोण हेच समजत. सचिन पेपर बघून न्यूज द्या. काही कुठेतरी बलात्कार झाला कुठेतरी मारामाऱ्या झाल्या हेच आपली न्यूज बनली पाहिजे असं नसते. जगामध्ये चांगल्याही गोष्टी होत असतात. चांगल्याही गोष्टीला पुढे आणा. चांगल्या गोष्टी पुढे आणत नाही म्हणून वाईट गोष्टी पुढे येतात. चांगल्या गोष्टी सांगितल्या जात नाही म्हणून वाईट गोष्टीला प्रोत्साहन करते. म्हणून प्लास्टिक जर जाळलं तर त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू निघतात आणि कार्बन मोनॉक्साईड निघाला तर हृदयाला छिद्र पाडू शकते. लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठा धोका प्लास्टिकचं जर श्वसन केलं प्लास्टिकच्या वासाचं चक्कर येऊन पडते आणि तो वास एवढा घातक असतो की त्याच्यातून नपुंसकत्व तयार होते. पुढच्या पिढीला मुलं बाळ होणार नाही जर प्लास्टिकचा वापर याच अंगाने होत राहिला.
एक शपथ घ्या, गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि सांगा, यापुढे मी थैला घेतल्याशिवाय बाजारात जाणार नाही. आओ सुंदर देश बनाए, आओ सुंदर देश बनाए अपना, सुंदर देश बनाए अपना, सुंदर देश बनाए अपना, सुंदर देश बनाए. तुम्हाला सर्वांना हा देश सौंदर्याकडे न्यायचा आहे, सुंदर करायचा आहे. म्हणून आज हीच प्रतिज्ञा घेऊया. सांगायचं तर खूप होतं, परंतु वेळेचं बंधन त्याला समजतं, त्याने मानलं नाही तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून झाला शेवट. आता या कार्यक्रमाचा शेवट करूया. आणि ज्या काही वाईट गोष्टी असतील, 4-5 गोष्टी इथून डोक्यात ठेवा, घेऊन जा. शंकराच्या पिंडीवर काही फूल वाहण्यापेक्षा मायबापाच्या चरणी नतमस्तक व्हा. मायबापाला जर अडगळीत टाकलं असेल तर त्याला अडगळीतून बाहेर काढा. काही बहादर एवढे हुशार असतात, महिना 2-2 महिने वर्ष मायबापासोबत बोलत नाही. आणि तुम्ही असं करू नका. मायबापाची सेवा करा, त्याच्यातच देव आहे. दुसरी गोष्ट, प्लास्टिकला दूर सारा, कारण आपणच या पृथ्वीचे करते धरते आहोत, या धरणी मातेचे करते धरते आहोत. झाला शेवटा गोड, झाला शेवटा गोड, देवा पुरविले कोड, देवा पुरविले कोड, झाला शेवटा गोड, झाला शेवटा गोड. आपल्या मुलाला स्वतःमध्ये ताकद कशी निर्माण करता येईल हे सांगा. कोणत्याही परकीय शक्तीवर, कोणत्याही शरीराबाहेरच्या शक्तीवर अवलंबून राहायला शिकवू नका. सगळी ताकद तुझ्यातच आहे हे सांगा. आणि तूच या सगळ्या शक्तीला, सगळ्या तुझ्यावर येणाऱ्या संकटांपासून तू स्वतः तुझी मुक्ती करू शकते, हे धडे द्या. एवढं झालं म्हणजे आजची गणरायाची नाही पडल्या आटा